नमस्कार, मी करणसिंह पवार. आपण पाहता LS मराठी. सध्या आपण आहोत जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर या शहरात. तब्बल 8 वर्षांनंतर या ठिकाणची नगर परिषदची निवडणूक होत आहे. मुक्ताईनगर तसंच चर्चेमध्ये राज्यभरात अनेक कारणामुळे संत मुक्ताबाई यांचं मंदिर, त्यामुळे धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा या शहराला लाभलेला आहे. त्या व्यतिरिक्त मुक्ताईनगरच्या राजकारणामुळे महाराष्ट्रभर मुक्ताईनगरची नेहमी चर्चा होते. एकनाथ खडसे यांचा विषय असो किंवा अन्य. आता मात्र ज्या प्रकारची परिस्थिती आहे, भाजपचेच नेते राष्ट्रवादीत, राष्ट्रवादीचेच नेते भाजपामध्ये, असं काहीचं किचकट समीकरण या ठिकाणचं आहे. मात्र या ठिकाणच्या मुक्ताईनगरकरांच्या, नागरिकांच्या समस्या काय आहेत, या ठिकाणच्या नेत्यांच्या माध्यमातून मुक्ताईनगरसाठी विकासाचं विजन काय आहे, ते जाणून घेण्यासाठी आपण आज खास शो गुलाल कोणाचा या माध्यमातून सविस्तरपणे चर्चा करूयात. सुरुवातीला जातो, या ठिकाणचे आमदार जे आहेत विद्यमान ते शिवसेनेचे आहेत. तर शिवसेनेची नेमकी या ठिकाणीसाठी भूमिका काय आहे, शिवसेनेच्या माध्यमातून मुक्ताईनगरचं विकासाचं विजन काय? शिवसेनेची भूमिका आणि लोकनेते आमदार चंद्रकांत पाटील यांची भूमिका फक्त एकच आहे, ते म्हणजे विकास आणि विकास. मागील 35 वर्षामध्ये जे विकास मुक्ताईनगरमध्ये झालेला नव्हता, ते विकास हे 6 वर्षामध्ये मुक्ताईनगरमध्ये झालेला आहे. आपण कधी पाहत असाल तर रस्ते असो की पुलाचं काम असो की कोणताही MIDCचं प्रकरण असो, पुनर्वसनाचा विषय असो, आपण मुक्ताईनगरात पाहत असाल की मागच्या 35 वर्षामध्ये जे कार्य झालेलं नव्हतं, हे पूर्ण शहराची म्हणजे नक्षा बदलण्याचं काम लोकनेते आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांच्या माध्यमातून झालेलं आहे. आता आपण आरोग्यावर येऊ. आरोग्यासाठी लोकनेते आमदार चंद्रकांत भाऊ पाटीलने खूप कार्य केलेलं आहे. मुंबईमध्ये आपण कधी या हे मतदारसंघामध्ये आपण फिरले तर आमच्या आरोग्य दूताच्या माध्यमातून हजारो लोकांना मुंबईला KM टाटाच्या माध्यमातून मुफ्त आरोग्य सेवा देण्यात आली. आज मुक्ताईनगरमध्ये आपण पाहत असाल की मागच्या 35 वर्षामध्ये जे ॲम्ब्युलन्सची सुविधा नव्हती, ते ॲम्ब्युलन्स कधी आपण पाहत असाल तो मुक्ताईनगरमध्ये 2 ते 3 ॲम्ब्युलन्सची अशी सेवा आहे की नेहमी ते तत्पर राहते आणि 24 घंटे लोकांसाठी ते उपलब्ध राहते. दुसरी महत्त्वाची विषय की 10,000 आजपर्यंत लोकनेते आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांच्या माध्यमातून 10,000 रक्तदानचे पिशव्या जे असते ते तिथे जळगावला पाठवण्यात आले आणि मुक्ताईनगरमध्ये कुणालाही रक्त लागला तर फक्त 24 घंटे आम्ही सहायता देण्यासाठी उपलब्ध असतो. भारतीय जनता पार्टीकडे येऊया. खरं तर मागच्या 30 ते 35 वर्षामध्ये निर्विवादपणे या ठिकाणी वर्चस्व राहिलेलं आहे भारतीय जनता पार्टीचं विशेषतः. आता मात्र परिस्थिती वेगळी आहे, राजकीय समीकरण वेगळं आहेत. आपलं काय विकासाचं विजन असणार या नगर परिषदेसाठी? सर्वात आधी आम्ही या मतदारसंघातील, तालुक्यातील आणि विधानसभा क्षेत्रातील नागरिकांना आश्वस्त करण्याची आमची पहिली तयारी असणार आहे. या गावामध्ये कोणत्याही प्रकारचा जातीय तणाव निर्माण होणार नाही किंवा कोणत्याही जाती धर्मावरती कोणत्याही प्रकारचं दडपण निर्माण होणार नाही. चौकामध्ये कोणालाही घेरून हाणामारी होणार नाही. प्रत्येकाला सर्वांच्या अधिकाराचं रक्षण होईल आणि लोकशाही खऱ्या अर्थाने नांदवण्याचा आम्ही इथे प्रयत्न करू. आणि राहिला प्रश्न या शहरामधील विकासाचं, शहरात हे धरणग्रस्त शहर आहे, धरणग्रस्त शहर आहे, हातनूर धरणासाठी प्रकल्प बाधित असलेलं हे शहर आहे. आजही या शहरामध्ये हा चौक आहे, प्रवर्तन चौक. या प्रवर्तन चौकामध्ये महिला प्रवासी, पुरुष प्रवासी अशा कोणत्याही बांधवासाठी प्रातविधीची किंवा स्वच्छतागृहाची व्यवस्था नाही आहे. जे होते स्वच्छतागृह, जे सार्वजनिक व्यवस्था होत्या त्या नेस्तनाबूत झालेल्या आहे. गेल्या 30 वर्षात कधीही भाजपच्या कार्यकाळामध्ये मुक्ताईनगर शहरात जातीय तणाव निर्माण झालेला नाही आणि आम्ही यापुढेही गॅरंटी देतो की आता काय आता होते का? सध्या होतो आहे, लोकांना सिद्ध होत आहे. मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्राची बदनामी जशा पद्धतीने झाली पाहिजे त्यापेक्षा कितीतरी पटीने लोक बदनाम करत आहे. आज जर तुम्ही डोलारखेडा फाट्यावरती गेले तर तिथे एक बोर्ड लिहिलेला आहे, सरकारच्या प्रतिनिधी म्हणजे सरकारच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना बोर्ड लिहावं लागतंय की सावधान, तुम्ही मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रामध्ये प्रवेश करताय, हे चिटिंग सेंटर आहे. आज जर तुम्हाला या माझ्या बोलण्यावरती शंका असेल तर तुम्ही डोलारखेडा फाट्यावरती जाऊ शकतात. तिथे तुम्हाला बोर्ड पाहायला मिळेल. इथे नागमणी, इथे चिटिंग आणि वेगवेगळ्या प्रकारचे इथे धंदे चालतात असं इथे लिहिलं जाते. 1 ते 12 आयटम आहे. त्यामध्ये 12 आयटम असे आहे की पहिल्यांदा या आप कुछ खरीदने आए हैं तो यहाँ धोखाधड़ी होती है. या मतदारसंघाचं हे लौकिक निर्माण झालं गेल्या 7 वर्षात. आता याच्यामध्ये म्हणताय इथे चिटिंग होते, इथे नागमणी, शंख, कसूले, मणी, पत्थर आणि काली हल्दी, कॉपर, उलटी अशा 12 प्रकारचे धंदे इथे चालतात असं इथे त्या बोर्डावरती लिहिलं आहे. याच्यामध्ये मतदारसंघाची कीर्ती वाढते आहे का? ही बदनामी. आणि इथे आता हॉस्पिटलची आरोग्य सेवेची परिस्थिती इथे दाखवण्यात आली, सांगण्यात आली. आरोग्य सेवेच्या बाबतीत या मुक्ताईनगर शहराचे 3 तेरा वाजलेले आहे.
राहिला प्रश्न इथे स्टॉप नाही आहे, इथे कर्मचारी उडून थांबा, तुमच्याकडे येणार आहे, थांबा. ज्यांना बोलण्याची संधी राहील. हे बघा, ज्यांना बोलायचं आहे त्यांनी बोलणं झाल्यानंतर बोलायला पाहिजे. हे बघा, परिस्थिती अशी आहे इथे. आता इथे जर तुम्ही म्हटलं 30 वर्षामध्ये कधीही इथे जातीय तणाव निर्माण झालेला नाहीये. एकनाथ खडसेंनी कोणत्याही जातीमध्ये इथे तणाव निर्माण केलेला नाहीये. आणि इथे आता परिस्थिती अशी आहे, इथे प्रत्येक प्रकारची दारू मिळते. इथे ह्या प्रवर्तन चौकामध्ये 28 सट्टेच्या पिढ्या आहे. 28 सट्टेच्या पिढ्या कोणाच्या आहे? सट्ट ज्याची सत्ता आहे इथे पोलिसांना काम करून दिलं जात नाही. इथे गाई म्हशींच्या तस्करी जे होते आहे, या तस्करीमध्ये दलाल कोणाचे आहे? गाड्यांच्या मागे पोलिसांच्या व्यतिरिक्त कोणाची ड्युटी लागते? कोण फिरताय रात्रभर? एकनाथ खडसेंचे कार्यकर्ते फिरत नव्हते किंवा रक्षाताईंचे कार्यकर्ते आता फिरत नाहीये. हे खंडणी वसूल करणारे कोण? पोलिसांना काम करून दिलं जात नाहीये. तुमचं उत्तर घ्यायला येणार आहे. एकदा सगळ्या नेत्यांचं विजन घेऊ द्या, मग येणार आहे. बोला, उत्तर बोला. उत्तर घ्या. आता याच्या आधी आमचे खैरनार साहेबांनी म्हणजे सती सलोख्यामध्ये जो धोका निर्माण झाला त्याच्या विषयामध्ये बोलले. मी त्यांना फक्त एकच प्रश्न विचारायचा की आतापर्यंत 6 वर्षामध्ये कोणत्या जाती दंगल मुक्ताईनगर झाली, तर सर्वात पहिले त्यांनी ते प्रश्नाचं उत्तर द्यावा. आणि हे जे म्हणता की 2 नंबरचे धंदे आता चालू झाले, 30 वर्षापासून तुम्ही मुक्ताईनगरनी पूर्णा फाट्यावर जा. फक्त मुक्ताईनगर नाही, परंतु संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चालणारा सर्वात मोठा अड्डा चालू होता. ते अड्डा चालवणारे यांचा कोण होता? त्याला आताच प्रश्न जनतेसमोर आपण विचारा की ते चालवणारे कोण होते? 2 नंबरचे सट्टा पत्ता दारू चालवणारे कोण होते? गुटख्याचा धंदा करणारे कोण होते? 30 वर्षापासून हे धंदा चालू होता, तेव्हा हे धंदा वैध होता. आता चालतो अवैध झाला का? हे प्रश्न विचारायचा आहे. फक्त बोलायला काय? दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट, आज ते म्हणताय की भारतीय जनता पार्टी हे कालपर्यंत राष्ट्रवादी मोदी होते, त्याच्या आधी भाजपमध्ये होते, भाजपतून राष्ट्रवादीमध्ये आले, राष्ट्रवादीमध्ये आता भाजपमध्ये आले. आता ते म्हणते की मी निवडणुकीमध्ये जो चाचा आहे वही भतीजा आहे, जो भतीजा आहे वही चाचा आहे. तुमच्याकडे येतो, परत येतो, एकदा यांच्याकडे जाऊ द्या. तर बघा, बरंच कन्फ्युजन आहे. म्हणजे मुक्ताईनगरचं राजकारण समजून घेणं हा एक मोठा टास्क आहे. राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या माध्यमातून आपण आपली भूमिका स्पष्ट करताय. राष्ट्रवादी अजित पवार पक्षाची नेमकी या निवडणुकीमध्ये नगर परिषदेमध्ये काय भूमिका आहे? आमची भूमिका तर हे होती की मुक्ताईनगरचा विकास व्हायला पाहिजे. आणि 2018मध्ये ज्या टायमाला पहिल्या नगरपंचायतमध्ये आम्ही निवडून आले, भाजपमध्ये होते. निवडून आल्यानंतर पहिल्याच मीटिंगमध्ये आम्ही पाणी पुरवठा योजनेचा विषय घेतलेला आहे. तिच्यामध्ये 3 नगरसेवक शिवसेनेचे होते, त्यांनी त्याला विरोध केलेला आहे. मग त्यानंतर 2023मध्ये आम्ही 81 कोटीची पाणी योजना मंजूर करून आणलेली आहे. मग 17 नगरसेवकांनी, 17पैकी 14 नगरसेवकांनी पाणी पुरवठा योजनेवर आक्षेप घेतला की आम्ही नवीन ताप्तीहून पाणी आणत आहे. ते विहीर खांदात आहे पूर्ण नदीवर. आता तप्तीवरची विहीर कुठे आहे आणि पूर्णावर कुठे आहे? माझं आज वय 52 वर्ष आहे. तप्तीवर पूर्णामध्ये 5 किलोमीटरचा फरक आहे. ते विहीर आधीच खांदात आहे. तर लोकांची दिशाभूल करून सण आरोग्याशी खेळत आहे. आणि विषय काय झाला आहे की याच्यामध्ये टपरीसाहेब गाव आहे, अजून त्यांच्यापर्यंत गेलोच नाही आपण. हां, टपरीसाहेब गाव आहे. कंपलेस बांधू, कंपलेस करू, लोकांना रोजगार देऊ, अधिक काहीच भेटत नाही आहे. मग आम्ही ना पर्याय असता म्हणून राष्ट्रवादी पक्ष आणला आहे. आम्ही नगराध्यक्ष उभा केला आहे. पण त्या नगराध्यक्ष आम्ही मुस्लिम समाजाचा उभा केला आहे. आमच्यावर दबाव आणला. आम्ही तुम्हाला निधी येऊ देणार नाही, पक्ष तुम्हाला निधी देणार नाही, आम्हाला आमदार साहेबांची मुलगी निवडून आणायची आहे. असं करून त्यांच्या मुस्लिम समाजावर दबाव आणून त्यांचा फॉर्म मागे घेतला. माझ्यापाशी व्हिडिओ आहे. दबाव कोणी टाकला? आमदार साहेबांनी आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची. मग आपल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ते ऐकलं. त्यांचं म्हणणं असं आहे की फक्त आमदार साहेब म्हणेन, कारण ते आमचे जे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहे ते आमदारकडे घाण पडलेले आहे. आम्ही कोणाचकडे कधी घाण पडलेले माणसं नाही. आम्ही जे बोलताय मुद्द्यावर बोलताय. आणि तुमच्या पक्षाचे वरिष्ठ काय मॅनेज झाले म्हणायचं काय नेमकं मला कळलं नाही. आमच्या पक्षाचे जे तालुका अध्यक्ष आहे त्यांना काहीच माहीत नाही की कोणाची युती करायची यार काय करायची. त्यांना कोणाला बोलवलं बी नाही त्यांनी. आणि त्यांनी डायरेक्ट फॉर्म मागे घेतला. नाही तर हे जे लढत आहे की नाही याच्यापेक्षा तुम्हाला दुप्पटनं दिसते. आणि गावामध्ये व्हिजन आहे. कधी आमचा नगराध्यक्ष असता कमीत कमी 2000 दुकाने आणि 1000 बेघर पंतप्रधान योजना म्हणून आणून सण ते करत नाही. मुक्ताईनगरचं समीकरण फार वेगळं राहिलं आहे. समजून घ्यायलाच बराच वेळ लागला. बरोबर. काय सध्याची परिस्थिती आहे? प्रचाराचा खरं तर शेवटच्या टप्प्यात म्हणायला हरकत नाही, प्रचाराला वेग आलाय. आपल्याला कशा प्रकारचा मतदारांचा प्रतिसाद आहे? आपलं काय विजन आहे? मुक्ताईनगरमध्ये आमचे 4 नगरसेवक आम्ही उभे केलेले आहेत. नगराध्यक्षपदाचा आमचा उमेदवार काँग्रेसचा नाही आहे. परंतु आज तुम्ही ज्यांची मुलाखत घेतली हे सर्व तिघही सरकारमध्ये आहे.
आणि एक दुसऱ्याच्या उणिवा त्या काढून तुम्हाला दाखवायच्या. मला सांगायची गरजच त्यांनी ठेवली नाही आहे. म्हणजे कोणी म्हणते सट्टा चालू आहे, पत्ता चालू आहे, बेरोजगार आहे. या मुक्ताईनगर शहराची परिस्थिती अशी आहे की या मुक्ताईनगर शहरामध्ये 30 वर्ष असेल किंवा मागच्या विद्यमान आमदारांचा कार्यकाळ असो, यांच्या हातून कोणत्याही रोजगाराच्या संधी उपलब्ध झालेल्या नाही आहे. या शहरामध्ये कोणत्याही प्रकारचे सुविधा म्हणजे घाणीचं साम्राज्य तुम्ही कोणत्याही कोपऱ्याला तुम्ही सकाळी आले पाहिजे होते व दिवसा आले पाहिजे होते, तुम्हाला प्रत्येक एरियामध्ये घाणीचं साम्राज्य दिसलं असतं. गटारीच्या समस्या आहे, पाण्याच्या पिण्याच्या समस्या 30 वर्षापासून आहे, अजून शुद्ध पाणी मिळत नाही. म्हणजे या गावाची समस्या कोणती सुटली नाही. इथे मागच्याच बाजूला भाजी मार्केटचे तुम्ही असुविधा बघा, किती प्रकारच्या असुविधा त्या भाजी मार्केटला आहे. आणि इथे समोर ज्या टपऱ्या दिसतात ना, जे होतकरू मुलं आहेत किंवा होतकरू परिवार आहे ते इथे टपऱ्या लावतात, त्यांचं रोजीरोटी कमवतात. काही दिवसांनी कोणी एखादा इथला लोटगाडीवाला कोणाच्या विरोधात गेला म्हणजे ह्या आमदाराच्या किंवा त्या खासदाराच्या, तर हे लगेच त्याच्या याच्यावर अतिक्रमण उठवण्यासाठी गाड्या पाठवतात, त्यांच्या टपऱ्या उचलल्या जातात. हा वर्षानुवर्षे 2 वर्ष झाले, 1 वर्ष झाले की या मुक्ताईनगर शहर प्रवर्तन चौकामधला हा कार्यक्रम यांचा ठरलेला आहे. यांच्या विरोधात कोणी बोललं की टपऱ्या उठवायला आले, परंतु त्यांना परमानंट अशा परमानंट असं शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या ज्या जागा होत्या त्या शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या जागा या जे सरकारमध्ये वर्षानुवर्ष त्या वर्षानुवर्ष जे सरकारमध्ये आहेत त्यांच्याच कार्यकर्त्यांनी त्यांच्या जागा हडप केलेल्या, भूखंड हडप केलेले आहे आणि त्या जागेवर आज ते त्यांचे घरं बांधून राहत आहे. आणि शासकीय भूखंड लाटण्याचं काम यांच्या सरकारमधून किंवा हे जे विद्यमान खासदार असतील, आमदार असतील यांच्याच कार्यकर्त्यांनी केलेलं आहे असा आमचा स्पष्ट आरोप आहे. ते तुम्ही तुमचं बघा. या इकडे बोला बोला. सर्व भूखंड नाथाभाऊंनी त्यांच्या नावावर केलेले आहे. 30 वर्ष सर्व त्यांचे कॉलेज, शाळा ते गोदावरी मंगलकार्य त्यांच्या नावावर आहे. सर्व नाथाभाऊंच्या नावावर आहे. 30 वर्ष झाले ते करताय. नाथाभाऊ भूखंडाचा श्रीखंड सगळ्या खडसे परिवाराने खाल्लेला आहे. आणि या पाणी ठीक आहे, एक काम करा, तुमच्यापैकी कोण बोलणार आहे शिवसेना पक्षाकडे ठरवा. उत्तर द्यायचं. हे ऐकून घ्या, हे राष्ट्रवादीवाले जे मोयशे आसिफ भगवान जे बोलले की मीनं नगराध्यक्ष मुस्लिम समाजाचा उभा केला होता, यांना दादागिरी पडू लागला. यांना विचारा यांच्याकडे राष्ट्रवादीचा कोणता पद आहे. जेव्हा हे पत्र परत करण्यात आला त्यावेळेला तालुका प्रमुख गोपाल पाटील तिथे उपस्थित होते, नानाजी देशमुख तिथे उपस्थित होते. हे महाशयला विचारा की यांच्याकडे राष्ट्रवादीचा कोणता पद आहे, हे कुठे आहे, कोणत्या पक्षाचे. राष्ट्रवादी अजित पवार पक्ष ज्यांनी माघार घेतला त्यांनी स्वतःहून फोन लावून माघार घेतला. ज्यांनी माघार घेतला त्यांनी चंदूला स्वतःहून फोन लावून माघार घेतला की माझ्यामुळे तुमची मुलगी पळायला नाही पाहिजे, गावाचा विकास आम्हाला करायचा आहे, यासाठी आम्ही हे दबाव टाकला त्यांच्याकडे व्हिडिओ. ते म्हणताय ना. तर मग तालुका प्रमुख तिथे होते, त्यांचे राष्ट्रवादीचे अजित पवार तालुका प्रमुख तिथे होते, नानाजी देशमुख तिथे. यांना विचारा यांच्याकडे कोणता पद आहे राष्ट्रवादीचा. तर मला असं म्हणायचं आहे, आता ह्या बाईट लेटर बी टाकून देतो. जिल्हा चिटणीस पद माझ्याकडे ते लेटर बी देतो. हे काय माझे काही अडी विचारून सण हे नाही आहे का कोणी कागद घेऊन एक लक्षात घ्या, यांच्याकडे हे पद आहे तर हे संविधानिक पद आहे का, अल्पसंख्याक शिवसेनेत आहे का, दाखवा त्याचं संविधान पद. मी दाखवतो. हे जे अल्पसंख्यांचं संविधान आहे त्यांनी पत्र दाखवा. मी 1 मिनिटात पत्र बोलवतो. त्यांनी संविधानिक पद, संविधान मध्ये घटनामध्ये अल्पसंख्याक शिवसेनेत आहे का हे त्यांनी दाखवा. मी 1 मिनिटात माझं पद लेटर दाखवतो. शिंदे साहेब ऐकून घ्या, ते लेटर ऐकून घ्या, ते लेटरचा उत्तर मी यांना देणार आहे. पण आज मी मुस्लिम प्रवक्ता म्हणून इथं उभा आहे आणि सर्व शिवसेने माझ्या मागे उभे. यांच्या मागे राष्ट्रवादीचा कोण उभा विचारा यांना, कोण उभा आहे. या बाईटमध्ये जसं आपण आता चित्र पाहत आहे, या बाईटमध्ये जसं आपण चित्र पाहत आहे तसंच चित्र आणि तसंच वातावरण दहशतीचं या तालुक्यामध्ये निर्माण झालेलं आहे. इथे सर्वसामान्य माणसाचा आवाज दाबला जातो आणि याच पद्धतीने इथे कारभार चालतेलो आहे. आता यांच्या आरोग्याच्या वगैरे योजनेच्या यांचे ठेकेदार कोण आहे ते पाहो. यांचा सर्व पैसा घरात चाललेला आहे आणि ठेकेदारही हेच. आणि याचा हे म्हणतं की आरोग्याची सेवा केली, आरोग्य सेवेचा विषय करताय. इथे ऑक्सिजन प्लांट निर्माण झालाय, 10 ग्रॅम सुद्धा ऑक्सिजन त्यातून निर्माण झाला नाही, पैसे घरात.
हे असं एक नाही, हजारो कामं आहेत आणि इथे बोलायला कोणी लागलं म्हणजे अशा पद्धतीने झुंडशाही करायची, अशा पद्धतीने दहशत निर्माण करायची आणि लोकांचा आवाज बंद करायचा. जो बोलला त्याचं घर, त्याचं दुकान, त्याचं सर्व नेस्तनाबूत करायचं, अशी दहशत या तालुक्यामध्ये आणि या मतदारसंघामध्ये आहे. आणि जिल्ह्यामध्ये हळूहळू आता परवाच्या दिवशी एका 24 वर्ष वयाच्या तरुण पोराचा मर्डर झाला. त्या पोराचे गळा कापून चिरून फेकून देण्यात आला आणि इथे कोणत्याही पोलिसाला इथे काम करून दिलं जात नाही. पोलिसांना यांची परवानगी घ्यावी लागते. मग पोलीस स्टेशन तुमच्या घरात घेऊन जा ना. पोलीस स्टेशनला सुद्धा इथे काम करून दिलं जात नाही. गायांची तस्करी, गौ वंशाची तस्करी यांचीच चाललेली आहे आणि हेच सर्व वसुली करताना हे पिवड्या 10-15 वर्षापूर्वी पिवड्या कार्डामध्ये असलेले, दारिद्र्य रेषेच्या खाली असलेले आज करोडपती बनले. करोडपती इथे यांचे जर उत्पन्नाचे स्रोत चेक केले तर हे सर्व उघडं पडेल आणि हेच चित्र या तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये निर्माण झालेलं आहे. सामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया घेऊया. आपण हे आरोप प्रत्यारोप पाहत आहात. हे असेच आरोप प्रत्यारोप चालू आहेत आणि हे तिघही सरकारमध्ये आहे. 1984 साली मी इथे वकिली करायला आलो, तेव्हापासून आजपर्यंत 66 वर्ष माझं वय झालं. शुद्ध प्यायचं पाणी अजून गावामध्ये पोहोचलेलं नाही. 30-35 वर्षापूर्वी घोषणा झाल्या, आधीच्यांनी दिलं नाही, आताच्याही देत नाही. फक्त आम्ही प्रयत्न करत आहोत, आम्ही ही योजना आणत आहोत. शुद्ध पाणी गावाला मिळालं नाही. रस्त्यांचा प्रॉब्लेम आहे, नारी सुरक्षेचा प्रॉब्लेम आहे. मुली स्टँडवरून शाळेपर्यंत सुरक्षित जाऊ शकत नाही. हे सगळ्यांना मान्य करावं लागेल. इथे गावांमध्ये फक्त यांचं सर्व हे चाललेलं आहे. ह्या गावामध्ये काय झालेलं आहे की शिवसेनेचे आमदार आहेत, भारतीय जनता पार्टीचे खासदार आहेत, मंत्री आहेत आणि NCPचे सुद्धा इथे आमदार आहेत, MLCचे. परंतु या तिघांचे अजित पवार गटाचे असतील किंवा शिवसेनेचे असतील किंवा भारतीय जनता पार्टीचे असतील, या प्रत्येकांच्या हेव्या दाव्यांमध्ये या गावाचा विकास खुंटलेला आहे. ह्या गल्लीमध्ये जर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता राहत असेल तिथे शिवसेनेचा आमदार काम करत नाही आणि ह्या गल्लीमध्ये जर शिवसेनेचा कार्यकर्ता राहत असेल तिथे भाजपाचे लोक काम करू देत नाही. अशा प्रकारच्या हेव्या दाव्यामध्ये या गावाचा विकास संपलेला आहे आणि आमच्या काँग्रेसकडे संविधानाला मानणारे आम्ही सर्व लोक आहे, संविधानाला मानणारे आम्ही लोक आहे. आमच्यामध्ये जातीवाद नाही. हिंदू, मुस्लिम, मागासवर्गीय, आदिवासी सर्वांना घेऊन आम्ही चालतो. सर्वांचा विकास करण्यासाठी आम्ही झटत असतो. अशा प्रकारचा विकास काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही करू अशी आज या शहरवासियांना ग्वाही देत. मुख्य समस्या काय? आरोप प्रत्यारोप सोडा, सत्ता होत राहते, घेत आहेत, विरोधक आरोप करतायत, त्याला उत्तर देत आहेत. तुमचं काय मत आहे? मुक्ताईनगरच्या समस्या काय आहेत? मुक्ताईनगरच्या प्रामुख्याने मी व्यापारी संघटनेचा अध्यक्ष आहे. ह्या चौकामध्ये 1999 मध्ये माननीय खडसे साहेब मंत्री असताना यांनी आम्हाला इथे आमचे 122 दुकानदार होते, 140 दुकानदारांना बेघर या नाथाभाऊंनी गेलेला आहे. आज अशी परिस्थिती आहे की ते सगळे 140 लोक आजही दरदर भटकत आहे, त्यांना दुकानं मिळत नाही आहे. आदरणीय लोकनेते चंद्रकांत भाऊ पाटील यांनी 4 कोटी रुपयाचं इथे संकुल मंजूर केलेलं आहे आणि आता काही दिवसातच त्याचं काम सुरू होणार आहे. व्यापाऱ्यांचं एक त्या दृष्टिकोनातून व्यापारी संकुल झालं. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आपण बघू शकता. इथे मागे महाराजांचा पुतळा 40 वर्ष ज्यांनी सत्ता भोगली त्यांनी काही केलं नाही, परंतु भाऊंनी ते केलं. आता जुन्या गावात तुम्ही जाल तर असं वाटतं जुन्या गावामध्ये जाताना ते स्ट्रीट लाईट लावलेले आहे, अतिशय सुबक आणि असे छान असे स्ट्रीट लाईट लावलेले आहे. तेच आता स्ट्रीट लाईट आपण इथून तिथे लावताय. मी राष्ट्रवादीमध्ये हे म्हणता मी राष्ट्रवादीचा आहे. मी राष्ट्रवादीचा जिल्हा उपाध्यक्ष होतो. मी राष्ट्रवादीमध्ये 20 वर्ष काम केलेलं आहे. आता काही लोक म्हणतात की इथे राष्ट्रवादी नाही आहे, संपली आहे. नाथाभाऊ मंत्री असतानाही मुक्ताईनगरमध्ये राष्ट्रवादीला इथे लीड मिळालं नाही. भाजपाला लीड मिळाला नाही. नाथाभाऊ भाजपमध्ये होते, आम्ही राष्ट्रवादीमध्ये होतो, पण एक मताचाही लीड मिळाला नाही. आम्ही 800 ते 1000 मतांना आदरणीय रवींद्र भैयासाहेब पाटील हे केव्हाही पुढे असायचे. परंतु आता ते म्हणताय की इथे राष्ट्रवादी नाही आहे, उमेदवार नाही आहे. अशी परिस्थिती राष्ट्रवादी करून ठेवली आहे आणि राष्ट्रवादीचा एकही नेता याच्यावर बोलत नाही आहे. तसेच माझे मित्र आमचे भाऊ आसिफ भाऊंनी म्हटलं
परंतु त्यांचा दावा खोटा आहे. ते पाटील साहेब माझ्यासोबत होते त्या दिवशी सुड्याचे जे तालुका अध्यक्ष यांचे. परंतु AB फॉर्मचा विषय आला वरतून पक्षाने उमेश नेमाडे साहेबांनी सांगितलं का जे उमेदवार असतील त्यांना समोर आणा AB फॉर्म. मी ते लिहावं तर लागेल कोण आहे काय आहे कसं आहे. परंतु हे उमेदवार आणू शकले नाही. त्याच्या त्याने दबाव टाकून घेतला. हा यांनी दबाव टाकला आणि AB फॉर्म हे म्हणत AB फॉर्म द्या. असं कसं काय AB फॉर्म देणार आहे. पक्षाचा AB फॉर्म आहे तो. असं कोणी देऊ शकत नाही. माननीय चंद्रकांत आता आमचं विजन आहे. संजनाताई वरते शिंदे साहेब नगर विकास मंत्री आहे आणि आमदार साहेब आहे इथे पालकमंत्री गुलाब भाऊ आहे. जर आमच्या पक्षाचे जर संजनाताई पाटील 100% निवडून येणार आहे. मी आज दावा करतो 1500 ते 2000 मतांनी आमची सीट निवडून येणार आहे. कुठल्या पक्षाचे? शिवसेना. सगळे शिवसेनेचे वाले तिकडे जावं मला. शिवसेनेचे किती बोलणार आधी ठरवा. माझं काय म्हणणं आहे, हे स्थानिक निवडणूक आहे, हे शहराची निवडणूक आहे. हे शहराच्या विकासावर इथे चर्चा झाली पाहिजे. 30 वर्ष झाले इथे भाजपचे मंत्री एकनाथ खडसे आमदार राहिले, 12 खात्यांचे मंत्री राहिले. गाव कसा हे सर्वच त्यांच्याच अंडरटेकिंगमध्ये होता. 5 वर्ष झाले चंद्रकांत पाटीलला इथे आमदार व्हायला. हे दुसरी टर्म आहे. हे त्यांना हा 6वा वर्ष लागला. हे कोणकोणत्या पार्टीत होते यांनी बी विचारा. यांनी किती वर्षामध्ये किती पार्ट्या बदलला हे बी विचारा. आम्ही विकासावर पक्ष बदललेला आहे. आता विकासावर चर्चा व्हायला पाहिजे. 5 वर्षामध्ये आमदार चंद्रकांत पाटील यांनी सर्व समाजाला घेऊन ह्या गावाचा विकास केलेला आहे. मुस्लिम समाज एकनाथ खडसे साहेबांच्या मागे 30 वर्ष राहिला. 10 लाख रुपयाचा बी मुस्लिम समाजाला लगनखाना हॉल बांधून दिला नाही. आमदार चंद्रकांत पाटील मुस्लिम समाज त्यांच्या मागे नसताना त्यांनी 1 कोटी रुपयाचा मुस्लिम समाजाला शादी हॉल बनवून दिला. लागलेच जुन्या गावामध्ये 35 लाख रुपयाचा समाज हॉल बांधून दिला. प्रत्येक वार्डात मुस्लिम कब्रस्तानला रस्ते दिले. त्यांच्या कब्र कंपाऊंड वाढ केले. सर्व समाजाला, माळी समाजाला हॉल दिला, कोळी समाजाला हॉल दिला. या शहरातल्या पुऱ्या 12 समाजाला प्रत्येकाला आपला मुद्दा लक्षात आला. मी तुमच्याकडे येतो. थांबा जरा. विकासावर बोलतात. आता बघा इथं टीका होते. थांबा. या मतदारसंघामध्ये घराणेशाहीचा आरोप होतो आणि आमदार एकनाथराव खडसेंनी घराणेशाही केली असं इथे सांगितलं जाते. आता परिस्थिती अशी आहे की विद्यमान आमदाराने काय केलं. विद्यमान आमदाराने स्वतःच्या पोरीलाच तिकीट दिलं. 5 उमेदवार स्पर्धेत असताना विकासच आहे हा घरात चाललेला विकास आहे. हा घरातला विकास सांगतोय मी. आणि ही जे इथे आता वल्गना होता आहे तो इथे एवढा जो दबाव निर्माण केला जातोय हे सर्व लाभार्थी आहे. आणि मुद्दा अशी परिस्थिती आहे. हे जेव्हा आता हे बंटी भाऊ जैन बोलले, बंटी भाऊ जैनचा ऐनवेळी फॉर्म चुकवण्यात आला. त्यांना तिकीट देता आलं नाही. हे बघा त्यांना तिकीट दिलं गेलं नाहीये. सगळ्यात महत्वाचा विषय तुम्हाला सांगायचा आहे. जे लोक आज या ठिकाणी वल्गना करताय की 30 वर्षापासून या मुक्ताईनगरचा विकास का बरं नाही झाला. मी ऐका त्यांना बोलू द्या. पहिले ऐकून घ्या. जे लोक आज हे प्रश्न विचारताय, मागच्या काळामध्ये खडसे साहेबांसोबत हेच लोक या नगरपंचायत मध्ये नगरसेवक होते. ऐका त्याच्यानंतर तुम्हाला विषय सांगतो. आज ठिकाणी मग तेच लोक जर विकासाच्या मार्गावर तिकडे जात असतील तर मग आतापर्यंत हे खडसे साहेबाकडे असताना झोपले होते का. यांना तेव्हा विकास आठवला नाही का. यांना फक्त राजकारण करायचं आहे, जे दादागिरी करायची आहे. खरं जर सांगायचं झालं तर पहिली पंचवार्षिक MIDCच्या वर्षावर आली. आम्ही 2 वर्षामध्ये MIDC आणू, 3 वर्षामध्ये MIDC आणू. सांगायचं झालं तर दुसरी पंचवार्षिक सुद्धा MIDCच्या वर्षावर आले. आमचे खैरनार साहेब बोलले की चंद्रकांत भाऊ पाटील यांनी त्यांच्या कन्येला तिकीट दिलं. त्यांची कन्या सक्षम आहे. ते गेल्या 7 वर्षापासून शिवसेनेची धुरा सांभाळत आहे, महिलांचे प्रश्न मांडत आहे. पण घराशाहीबद्दल बोलतो मी. यांच्या खडसे साहेबांनी त्यांची राष्ट्रवादी आपल्या BJPच्या दावणीला बांधली. यांचं काय आहे, कधी मुलगी कधी सून, कधी मुलगी कधी सून. यांचा जर बात चालला ना तर यांच्या तो लहान जो सक्षताईचा मुलगा आहे ना त्यांना पण तिकीट देऊ. सर यांच्या
आलं लक्षात, या. आता येऊया तुमच्याकडे. थांबा. साहेब, हे सरकारमध्ये असून यांचे हेवे दावे आणि यांच्या आतील कट कारस्थान तुम्ही ऐकताय. आम्ही विरोधी पक्षामध्ये आहे. यांच्या सरकारमध्ये असून यांचे उमेदवार आहे नगराध्यक्षपदाचे असतील किंवा 18चे 18 17 प्रभागामध्ये उमेदवार असते. यांचा एकाचाही जाहीरनामा प्रसिद्ध झाला नाही. काँग्रेसने जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे, तुमच्या समोर सांगतो. आणि हे हेवे दावे कशासाठी? सटल होत आहे फक्त यांचं. आज इथे मुक्ताईनगरला भांडतायत, वरणगावला एकत्र आहे, सावद्याला एकत्र आहे, भुसावळला एकत्र आहे, जामनेरला एकत्र आहे. हे फक्त इथल्या स्थानिक यांच्या वादावादीमध्ये या गावाचा विकास ठप्प झालेला आहे. गावाचा विकास झालेला नाही. की इथे आमच्या काँग्रेसचा नगराध्यक्षाचा उमेदवार नाही. यांना सरकारमध्ये केंद्राचे मंत्री इथे आहेत आणि राज्याचा आमदार इथे आहेत. या दोघांनीच निवडून आल्यानंतर या शहराचा विकास करावा, हे हेवे दावे सोडावे. आम्ही यांना कडकडीत विनंती करतो की आमचा काँग्रेसचा इथे नगराध्यक्षाचा उमेदवार नाही, परंतु तुम्ही सरकारमध्ये आहेत, एक केंद्रात मंत्री आहे, एक इथे सरकारमध्ये आमदार आहेत. कमीत कमी हेवे दावे सोडून या शहराचा विकासासाठी यांनी एकत्र येऊन शहराचा विकास करावा. मी सर्व पक्षांना असं आवाहन करतो की सगळे मिळून या गावाचा विकास करूया आणि या गावाची प्रगती करूया. हे उमेदवार आहे. बोला उमेदवार आहेत तुम्ही. काय तुमचं विजन, काय युवकांचे प्रश्न कुठलेत? विकास जे बेसिक्स प्रॉब्लेम जे आहे आमच्या प्रभागातले ते सॉल्व्ह करायसाठी आम्ही प्रयत्न करणार आहेत. त्यात आमचा एक जाहीरनामा आम्ही तयार केलेला आहे. तिथं आम्ही जो शुद्ध पाण्याचा जो सर्वात मोठा इश्यू आहे तो सॉर्ट आउट करण्यासाठी आम्ही आर ओ फिल्टर बसवण्याचा विचार केलेला आहे. आणि मी एज्युकेटेड असल्यामुळे शैक्षणिक दर्जा कसा सुधारता येईल ई लर्निंग पासून आणि त्याच्यानंतर स्त्री सबळीकरण आणि त्यांच्या एज्युकेशनावर कसा भर देता येईल आणि त्यांचं प्रशिक्षण करून त्यांना कसं स्वयंरोजगारीत करता येईल या विषयावर आम्ही हे करणार आहोत. चला तुमच्या बाजूला एकच विषय यांनी घराणेशाहीचा विषय मांडलेला आहे. ऐकून घ्या, घराणेशाहीचा विषय मांडलेला. मागच्या विषयामध्ये आम्हाला जायचं नाही. सून आणि मुलगीच्या विषयामध्ये यांना एकाच विचारा भारतीय जनता पार्टीवाल्याला की तुम्ही 1 नंबर वार्डामध्ये म्हणजे त्याच्या नवरदेवाला उभा केलेला आहे आणि त्यांची मिसेज नगराध्यक्षासाठी उभी आहे. हे घर घराणेशाही नाही का? एवढा विचार विचारून असा विषय आहे. नाही. आता यांनी मनोहर भाऊंनी सांगितलं का मुलीला तिकीट दिलं, परंतु मी होतो नगराध्यक्षासाठी. माझी पत्नी छोटू, आमचे जिल्हा उपप्रमुख छोटू भाऊ यांची मिसेस होती, डॉक्टर साहेब होते. आमच्याकडे 4 उमेदवार सक्षम होते, परंतु आमच्याजवळ 4 सक्षम उमेदवार असताना आम्ही सर्वांनी जेव्हा नाथाभाऊंनी म्हटलं की बा मी आता राष्ट्रवादी लढत नाही, आता भाजपा लढेल, त्यावेळेस आम्ही 4 उमेदवार आदरणीय भाऊंकडे गेलो आणि आमचे सर्व कार्यकर्ते आम्ही सर्व प्रेशर टाकलं त्यांच्यावर. ते संजनाताई नाही म्हणत होती उमेदवारीचा, आम्ही सर्वांनी प्रेशर टाकलं. आम्ही उमेदवार होते, आम्ही सर्वांनी सांगितलं की भाऊ हे तुम्हाला उमेदवारी घ्यावीच लागेल. तेव्हा भाऊंनी आम्ही संध्याकाळी 6 वाजेपासून तर रात्री 1-1:30 वाजेपर्यंत बसलो. दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व कार्यकर्ते बसले, तेव्हा त्यांनी ती उमेदवारी घेतली. कार्यकर्त्यांच्या आग्रह असतो. यांना कदाचित कोऑपची त्यांनी शाश्वती दिलेली असेल. थांबा ना, मला आता तुमचं झालं ना, आता तुमचं झालं तुम्हाला जायचंच आहे, यांना जायचंच आहे, कारण हे येतच नाहीये. इथे सर्वच्या सर्व जागा भारतीय जनता पार्टीच्या येणार आहेत, हे येतच नाहीये. सगळ्यात महत्वाचा विषय जर सांगायचा झाला तर ज्या एकनाथ खडसे, 1 मिनिट फक्त, तालुका अध्यक्ष आहे मी. गावातल्या लोकांना विचारा, गावातल्या माणसांना घ्या. तर परिस्थिती यांची अशी आहे साहेब, हे अशीच झुंडशाही ना अशीच दडपशाही या शहरामध्ये सुरू झाली आहे. सार्वजनिक जीवन जे आहे इथलं बाधित झालेलं आहे. इथे निर्धास्त कोणताही नागरिक जगू शकत नाहीये. इथे मुसलमान लोक अतिशय दहशतीमध्ये. हे मला बोलून घेऊ द्या, नंतर तुम्ही बोला ना. तर परिस्थिती अशी आहे की या तालुक्यामध्ये सरकारी यंत्रणेला काम करता येत नाही, सर्व दहशती खाली आहे. आणि कुठे गुढे आणि गोविंदाने ती चौकामध्ये रिंगण करून मारतात मुसलमानांना.
हे यांना अनुभव झालेला आहे. कधीच घडलेलं नाही. या शहरामध्ये हे दोन समाजामध्ये तेढ निर्माण करायची भाषा झाली आहे. आजपर्यंत मुक्ताईनगरचा इतिहास आहे. इथे हिंदू, मुस्लिम, शीख जेवढे बी समाज आहे गुण्यागोविंदांना जगत आहे. भाईचारा इथे पुऱ्या देशात कुठे नाही एवढा मोठा भाईचारा आमच्या शहरामध्ये आहे. इथे समाज आणि आरती एकच वेळेला होते. हे आरोप करायचे काम आता यांच्याकडे विकासाचा विजन नाही. यांच्या डोक्यामध्ये शहराचा विकास काय करायचा ते यांची मानसिकता खराब झालेली आहे. आमच्याकडे शहराचा विकास करायचा विजन आहे म्हणून हे सर्व लोक आमच्या विरुद्ध लढत आहे. तर आमचा विकासाचा विजन आहे. विकासावर बोला, विकास काय करणार ते दाखवा. कालदी शिंदे साहेब आलेले होते मुक्ताईनगरमध्ये. त्यांनी सर्व मुस्लिम समाजाचा हे केलेलं आहे, त्यांच्यासाठी योजना दिलेल्या आहे. एक प्रश्न आहे त्याच्या यांच्या खडसे साहेबांना विचारा की नेमके कोणत्या पक्षात आहे. ठीक आहे, येणार तर फक्त कमळच आहे. मुख्यमंत्र्यांकडे जर महाराष्ट्राच्या विकासाचा विजन नसेल नितीन बंटी जैन तर मग महाराष्ट्र पुढे कसा दिले याचं उत्तर तुम्हीच द्या. कारण तुम्ही सत्ताधारी पक्षामध्ये आहेत. हे सर्व आम्हाला मैत्रीपूर्ण लढतीमध्ये आम्हाला सर्व सांभाळून करावं लागते. ते यांना दहशत करण्याच्या पलीकडे काही येत नाहीये. यांनी हे दहशतीमध्ये सर्व तालुका दहशतीच्या खाली आणलेला आहे आणि इथे मोजकेच लोकांना सर्व कामाचा लाभ आणि लाभार्थी केलं जात आहे. सर्वसामान्य माणसापर्यंत योजना पोहोचत नाहीये आणि ज्या योजना बल्की कमाईच्या आहे, लाखो करोडोच्या कमाईच्या आहे, हे सर्व पैसे घरामध्ये जात आहे. जनतेसाठी इथे काही होत नाहीये. आणि आज जर तुम्ही सर्व टेंडर आणि सर्व DSR आणि सर्व जर काढले तर हे एकाच घरामध्ये गेलेलं आहे, त्या आमदाराच्याच घरामध्ये जाते. हे सर्व लाभार्थी आहेत. आम्ही यांच्या बाबतीत बोलणार नाही कारण यांचा एक आहे, यांना फक्त जो निधी येणार तो घरामध्ये वाटला गेला पाहिजे, यांच्या कार्यकर्ते वाटला गेला पाहिजे म्हणून यांच्या उठाठाप आहे. आमचं एक म्हणणं आहे की छत्रपती शिवाजी महाराज आमचं महाराष्ट्राचं दैवत इथे विराजमान झालेलं आहे. तर इथे छत्रपती शाहू फुले आंबेडकरांच्या सुद्धा स्मारक इथे स्थापन झालं पाहिजे अशी काँग्रेसची मागणी आहे. की जर तुम्ही हेवे दावे करत नाही, धर्म मानत नाही तर मग आमच्या छत्रपती शाहू महाराजांचं फुले आंबेडकरांचं सुद्धा इथे स्मारक यांनी उभारावं अशी यांना आमची विनंती आहे. तर आपण ज्या प्रकारच्या प्रतिक्रिया पाहिलेलो आहोत आज मुक्ताईनगरमध्ये आल्याच्या नंतर बरेच महत्त्वाचे मुद्दे आहेत, विकासाचे मुद्दे प्रलंबित आहेत, आरोप प्रत्यारोप होत आहेत. मात्र 3 डिसेंबरला या संदर्भातला निकाल स्पष्ट होणार आहे. त्यामुळे उत्कंठा शिगेला पोहोचलेली आहे की मुक्ताईनगरच्या नगर परिषदेच्या सत्तेची चावी नेमकी कोणाच्या हाती जाणार. पाहत राहिलेच मराठी.